दरवाजे नाही या बाजूला जाऊ या तिकडे या दोडो वायरी वायरी पाय दरवाजे वरती मी भवन्या तो जाते माझं सर्वेदा दारा कर्मा वसुल दुसरा कर्ष्या के कारणी तो काय माझा भार इकडे तोंड करा जीवेच्या जीवनात तुका म्हणे नारायणा माझं सोडवेदा दारा कर्मा वसुल दुसरा पांडुरंगा करू प्रधान सगळ्यांच्या पाठांतरातला देवाकडे प्रार्थना करणारा भंगा विठा सुरुवात करण्यावरील 2-3 मुद्दे आहेत. आज कीर्तनाला घेतलेल्या भंगाला सुरुवात करण्याचा पहिला मुद्दा आहे हासा अभंग हात कोबरायचा आहे. कडवे 4 आहे. तुकोबरायच्या गाथ्या नाट वासुदेव पांगुल जोगी एकाखडी सालोमालो निर्यातकार गवळणी पाईक व्यभिचारी अभंग हिंदुस्थानी अभंग मायाची मात ख्याल आरती संग्रह काला गवळणी आणि सौर एवढी तुकोबरायच्या गाथ्यातली 4092 अभंगाची प्रकरण आहेत. अख्खा गाथा असा आहे. नाट हे प्रकरण आहे, वासुदेव हे प्रकरण आहे, भोपाळ हे प्रकरण आहे, गवळण हे प्रकरण आहे, काला हे प्रकरण आहे, सौर हे प्रकरण आहे, बोंगडी हे प्रकरण आहे, पाईक हे प्रकरण आहे, निर्यातकाल हे प्रकरण आहे, हिंदुस्थानी अभंग हे प्रकरण आहे. यात काही अभंग विनंती पार आहेत, काही अभंग विनवणी पार आहेत, काही अभंग मागणी पार आहेत.
तर काही अभंग नैमित्तिक आहे. उदाहरणार्थ घेऊन या चक्रगदा हाची धंदा करतो कृष्ण जन्म, आंबासाठी अवतार राम जन्म, तुकाराम 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 बीज, शरण शरण हनुमंता हनुमान जयंती, पिंड पदावरी दिला पुणे करी श्राद्ध यासाठी केला होता अट्टहास दावा, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे वास्तुशांती. प्रत्येकाची अशी प्रकरण आहे. काही अभंग विनंती फार आहे आणि त्याचं आजचं कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबरायांच्या गाथेतील असून कडवे 4 आहेत आणि हा अभंग विनंती पण प्रकरणातला आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातल्या दुसऱ्या मुद्द्याला सुरुवात केल्यावर पहिलं वाक्य आहे, माणसावर संकट आली की माणसं देवाचा धावा करतात. इट इज अ सायकोलॉजिकल रूल. हा मानसशास्त्रीय सिद्धांत आहे. संकट आलं की देव, पण देवाचा नियम असा आहे जास्त धावा करणाऱ्याचं वाटलं. पहिलं वाक्य विश्लेषण लगेच करतो त्याचं. दुसरं वाक्य माणसावर संकट आली की माणसं देवाचा धावा करतात. पहिलं वाक्य जी गोष्ट आपल्याला मिळत नाही ती गोष्ट माणसं देवाकडे मागितल्याशिवाय राहत नाही. आणि देवाचा उलटा नियम आहे, मागणाऱ्याला द्यायचंच नाही, पण न मागणाऱ्याला इतकं द्यायचं खपलं नाही पाहिजे. मागत नाही ना, ज्याला बायको पळवली त्याच्या भावाला लंका, ज्याला बायको पळवली त्याच्या भावाला लंका, सकाळ उडीदार सुद्धा बिन भाकरीचा मारला. उलट आपण एक बायको केली तर माणसं म्हणतात तो संन्यासी नाही, गड्याला 16,000 बायका ब्रह्मचारी. आपण एक चपाती खाली तर जास्त, माणसं म्हणतात त्याला खात सूट नाही. दुर्वास ऋषीने 7 खंडे अन्न खाल्लं, गडी उपाशी. 5 पती असताना द्रौपदीने 6व्या कर्णाकडे पाहिलं, पतीवरती नंबर 1. आणि लक्ष्मणाची बायको 14 वर्ष उभी राहिली, यादीत नाव नाही. खरी पतिवंत लक्ष्मणाची बायको, पण यादीत नाव नाही. आणि हिनं 5 पती असतानाही 6व्या कर्णाकडे पाहिलं, यादीत नंबर 1. आखी गीता ऐकली हनुमंतानं, आखी गीता. कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू झालं, गीता ऐकायला सगळेच होते, आंदोलन धृतराष्ट्र विश्राष्ट्र सगळेच होते, पण त्यात खरी गीता ऐकली हनुमंतानं. हनुमंताचं नावच गीतेत नाही. अख्ख्या गीतेतली 18 अध्यायात हनुमंताचं नाव नाही. आणि ह्या आमच्या आंदोलनानं अख्खं रामायण महाभारत गुंडावलं. पहिलं अक्षर त्याचं आहे. गीतेच्या पहिल्या श्लोकातलं पहिलं अक्षर आहे धृतराष्ट्र उवाच. पण हनुमंतरायाचं वर्णन कोणी नाही करू द्या, पण ज्ञानोबरायानं पहिल्याच अध्यायात केलंय, ध्वजस्तंभावरील वानरू मूर्तिमंत शंकर. खरी गीता ऐकली हनुमंतानं. मग देव वाटोळं करतो पण भौतिक आणि प्रगती करतो आध्यात्मिक. बंगला बांधणाऱ्या माणसाचा हरिपाठ पाठत असेल असा नियम नाही. आता उलट आहे का, गाडी घेणारा बंगला बांधणारा माणूस हरिपाठ पाठ करीलच असं नाही, पण हरिपाठ पाठ असणारा उपाशी झोपल असं घडूच शकत. तुमची भौतिक श्रीमंती होईल. भौतिक श्रीमंती, गाडी बंगला सत्ता ही भौतिक श्रीमंती आहे, ही भौतिक आहे. पण हरिपाठ पाठ करणं आध्यात्मिक श्रीमंती आहे. कीर्तन करणं आध्यात्मिक श्रीमंती आहे. प्रभात वाजवणं आध्यात्मिक श्रीमंती आहे. तुकोबरायांच्या संसाराचं वाटलं झालं पण जगद्गुरु ठरले. तुमच्या माझ्या संसाराची प्रगती झाली, पाहुण्या रावल्या सगळ्यात कोणी मौतीला आलं नाही. मौतीला सुद्धा आले नाही. आले ते चपला चोरून गेले, कावळा शिवेपोत थांबले नाही. परत ती नाही. आपली प्रगती भौतिक झाली, आध्यात्मिक नाही. आता उलट आहे का, ज्याची भौतिक प्रगती झाली त्याची आध्यात्मिक प्रगती होईलच असं नाही, पण ज्याची आध्यात्मिक प्रगती झाली त्याची भौतिक प्रगती होणारच याच्या शंका. आता उलट फिरवतो थोडं. यदा कदाचित कासोला केस येतील, कलियुग आहे. ऐका येते आता. यदा कदाचित कासोला केस येतील, सशाला शिंग येतील, वाटेला बाळ होईल, बर्फाला आग लागेल, मुर्गजनाने ताण भागेल, आणि आकाशाला फळं येतील, पण देवाची आणि आईबापाची कृपा नाही आणि तो माणूस मोठा झाला घडूच शकत. परत ती नाही का, आकाशाला फळं येतील, आकाशाला फळं येतील, बर्फाला आग लागेल, वाटेला बाळ होईल,
काय सांगता येते? सशाला शिका येतील, कासवाला केस येतील, पण देवाची कृपा नाही. पुरावा 18वा अध्याय. चंद्र देते चंद्रिका, शब्द देते अंबिका, संत देते वेद, दया देते धर्म, संत देते ज्ञान, ज्ञानी देते आत्मदर्शन, सुंदर देते वने, भाग्य तेथे उल्हास, गुरु तेथे ज्ञान आणि ज्ञानी तेथे आत्मदर्शन. हे घडणार नाही. ज्याची भौतिक प्रगती झाली त्याची बंगल्यावाल्याला मुलगी दिल्यावर सुखी होईलच असं नाही, पण माल करायला मुलगी दिल्यावर ती उपाशी झोपणार नाही हे निश्चित. तुम्ही जितके श्रीमंत जावाई पाहाल तितकी भिकार सापडली तुम्हाला. कपड्याला श्रीमंत, वागून नालाय. 2-4 महिने लग्न झाले का झालं त्या पुरीला त्रास सुरू. फ्लॅट घ्यायचा, BHK घ्यायचा, 2 BHK घ्यायचा आणि पैसे म्हणून बापाकडून लग्न पोटीच पण दरिद्रीपणा एकतर घ्यायचा. गाडव घेणं दोन नागल सासऱ्यांच्या पैशाचं होतं नाही. म्हणजे श्रीमंत जेवढी माणसं आहेत ना महाराज, तुम्ही पहा शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवायला सांगा, तांब्याभर पाणी पातेलात होती. नोकरीवाल्याच्या श्रीमंताच्या बायका दरिद्री, तांब्यातून कपात होती, ती कपातून पातेलात होती. दरिद्री मोजू. शेतकऱ्याच्या बायकोला चहा द्यायला लावा तुम्ही, गाळणी कपावर धरते आणि फुल कप होती. ही तशी नाही, गाळणीवर धरते, ठेसानं कप भरला. अशी दरिद्री. श्रीमंत गरीब श्री शेतकऱ्याच्या घरात जा, आवळे देऊन चहा येतो, चहा आणणारे वजा नाही त्याचे. हे श्रीमंत हलकटे खिडकी जवळ झाला, बोल्यात दुखत ना आणि मग ते मॉडेल येणार चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडे गाऊन बिऊन घाले, आपल्याला वाटतं जुळून आणू शांत. शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायला म्हणजे कपातून बशी, या हलकट्याच्या घरात कपाट बघायला लागत. श्रीमंत गरीबाच्या घरात जेवायला जात मी पिठलं भाकर पण दणकून. श्रीमंत हलकट माणसं मोजली. 5 सांगितले, 6वा हडला समजण्याचा आणि त्याची बायको ती निवांत जेव्हा टाकल्या खाल्या का निवांत 15 मिनिटं टाकली वाजली तरी वागायला ना काय करणार त्या वाजायला जन्माला एवढं घेता पण ते वाटली कशात. चांगलं गांजा प्यालं तर बैल बसते. यांचे फक्त बंगलेच पाहिजे. मला माणुसकी नावाची वस्तू यांच्या घरात नाही. काय म्हणते की आपल्याला इथे चहा घ्यायचा, राखेल देऊ चहा द्यायची नाही. 3 शब्द सांगतो ऐका. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानानं आणि धन शुद्ध होईल दानानं. आज चतुर्थीला एवढ्या मोठ्या लोकांना अन्नदान ज्यांनी घातलं ना जे महाप्रसादवाल्यांनी, यांना कधीच कमी पडणार नाही घरात. शरीर एक बाकी ध्यानात ठेवा, दानाने लक्ष्मी दुप्पटच होते. म्हणजे पुढेही घालू नका. लोक इतके भिकारी झालेत सध्या, रात्रीच्या लग्नाला नवरदेव छत्री धरतात लोक. इतकी पागल लोक आहेत. पैशाला माज आला घालवायची पुढं रातची छत्री. खबर सडेल त्या नवरदेवाचं गोवा खवगोवाचा भांगरी नवरदेव छत्री. त्याच्या मागे 7-8 चपटीसाठी लटके. नवरी माग 2-4 गोड फाटी मेकअप करेल. पोराचं लग्न बाप नाही टिपिऊन नाचत. इतके भिकार बाप पाहिलं नाही. फक्त माणसं कपडे घालून निघत नाही तर माणसं पुरी निघत झाली. काय म्हणते माणसं म्हणजे तुम्हाला आता वागू तुम्ही माणसं किती तर मेले नाही म्हणून, नाही तर माणसं राहिले नाही. माणसं नाही बापाच्या लग्न पोराच्या लग्न बापलाच सक्का. ते मी बाई वाजवायला गाणे म्हणायची आणि त्याची आई बाबा
काय कौतुक वाटत तिला ती कोणाला फ्लिपकार्ट तिची नेते आजच ओळख आहे. बुद्धी नाचती माई टाकी काय माहिती टाळ करते बुद्धीचा एखादा गाड्या घेऊन पडत आणि बुद्धी नवरी संघ कलवरी होऊन गेली आलीच नाही. आणि मग तिची आई होती मला अंदाज बघा काय तुम्हाला मिळालं की तिकडं काय नाही महाराज महाराजांची भाषा माझी नाही. नाथ थबकले पुराणी नाश केला शब्दने आणि विषय लोकी म्हणून साधना होती बोलवली. काय राहिलं ते महाराज फक्त कौलं गेली स्लॅब आलाय सार्वजनिक जागा गेली फरशी आली चूल गेली गॅस आलाय माणसं कवडीची सुद्धा नाही. काय म्हणते माणसं अजून तोंडानच जेवत्या खायची जागा बदला मला पण गेली उगाच कसं ते औषध आणायचं वाक्य लिहून ठेवा. देवाने निर्माण केलेल्या गोष्टीवर माणसाला अतिक्रमण करायचं नाही. जे घडणार ते घडणार. हवामान खात्याला अंदाज द्यायचा पाऊस द्यायचा. गेल्या वर्षी असंच केलं ते मे पासूनच दणका उठवला लय येणार अजून यंदा मी 5 दिवस 5 बातम्या जास्त व्हायला शक्यता कमी. लांबला जून महिना कोरडा झाला काल लगेच म्हणजे झालं सुरू उद्या बरोबर होती लांब अजून 2-4 महिन्यांना अशी बातमी टाकली कॅबिनेट झाल्यावरच पाऊस पडेल. महाराज यज्ञ झाल्यावर पाऊस पडणारच. तुम्ही आकाशवाणी करायची गरज नाही. एकाने मला प्रश्न विचारला यज्ञ झाल्यावर जर पाऊस पडेल तर अखंड सत्य चालले पाऊस का पडाला. सत्यांचे कारभारच बिगर मार्गाकडे गेले पाऊस कसा. जे बाबाची तारीख घ्यायला तेच तर शेतीबाई ठरवायला हे सुद्धा बाबा ठरवायचोच आणि बाई ठरवायचोच. फक्त बाबाला म्हणला वेळेत आणि बाईला म्हणला कवर पण तुमचे पाय त्या दिवशी आमच्या पांढरीला वाट लागली लोकांची. महाराज वाट ऐका गल्लीचे बैमान असं आपल्या मस्तीत जगायचं. लोकांशी काय केलं चला थोडं पुढे नेतो तुम्ही पुढे सरकवतच का आता तिथं थोडं करत. भौतिक प्रगती झाल्यावर आध्यात्मिक प्रगती होईलच असं ना पहिलं वाटत. आणि गाडी पिढी बंगला देव दे पण आम्हाला ते नको न लगे मुक्ती धन समज. दोन्ही वाक्याचं विश्लेषण असं आहे. हे बघा दोन्ही वाक्यात दोन्ही वाक्याचं विश्लेषण असं आहे. भौतिक प्रगती नाही झाली तरी चालेल पण आध्यात्मिक प्रगती व्हायलाच पाहिजे. अभंगाचा पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्याला सूचना. कीर्तन सुरू झाले दरिद्र्यावानी बसायचा. तोंड सोडून द्या दाढीला हात लावून केला याच काही खरं नाही. आता कीर्तनाला बोलत जायचं. पटलं तर हा म्हणायचं नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही लय उत्तर हा उत्तर आहे. मला अभ्यास कमी असल्यामुळे आज देता नाही आलं माहिती देणार पुस्तकं उलटी पालटी करून देणार पण देणार. भामटेवानी कीर्तन ऐकायचं. भामटेवानी ऐकायची ती सभा. कारण सभा म्हणजे काय जुन्याने नव्याला नाव ठेवले नव्याने जुन्याला नाव ठेवले आणि येण्याने 200 रुपये नाही तुम्ही यात काय मुक्ती
वाजवा टाळ्या शिजवा नाही. यांनी म्हणायचं त्यांना जमलं नाही, त्यांनी म्हणायचं यांना जमलं नाही. आपण म्हणायचं जमू नाही त्यांना जमू. 90 अधिक 30 खांदा बरोबर जुलाब इज इक्वल टू 6. इतरांना बोलत जायचं हाला हा म्हणायचं नाही झालंय म्हणायचं. आपल्याकडे नाही लय उत्तर हरवत आहे. माझं असं म्हणणं आहे या जगात फक्त कीर्तनच सत्य आहे. यावर तुमचं मत काय? हा म्हणा नाही म्हणा सगळ्यांना पाड्या फक्त हरिपाठ कीर्तनकार सुद्धा नवा कीर्तन खरं. कीर्तनकार सुद्धा म्हणतात मोजून घ्या शर्ट पडले फोन करा का नाही. कीर्तन या शब्दाचा अर्थ असा आहे ज्ञानेश्वरी सत्य आहे, गाथा सत्य आहे, हरिपाठ सत्य आहे, वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान सत्य आहे. बाकी सगळं लगा भाऊ भावाचा दुश्मन आहे. काय भाऊ बिऊ राहिले नाही फक्त पत्रिकेत छापायची. भाऊ भावाचा दुश्मन मिटला विषय. जमिनीचे बाजार वाढले बायांच्या हातात काल गेले सरकारवर निघत ते बाहेर नेऊन ठेवल्या. परिणाम या 2-4 वर्षामध्ये लग्नामध्ये भाज्याच्या मागे उभा राहणारा मामा सुद्धा बाजारला. आता सक्का मामा नाही झाले एक नवीन अवलादीचा मामा तयार झाला गुरु मामा. गुरु सापडला नाही असा कपडे काढून हल्ला पाहिजे. एकच वाक्य सांगतो महिला म्हणतो चतुर्थी संकष्टी आहे. महिला म्हणजे एकच वाक्य सांगतो भाऊ गरीब आहे असू द्या त्याचं बनियन मला नाही म्हणू द्या शर्ट फाटलाय फाटू द्या दाढी वाढली वाढू द्या राज्य रक्ताचे हे विसरू नका. पैशाच्या घमेंडीत ना फेकून नका. त्याला नीट आहे का पैसा ही सावली आहे. सूर्य कल्ला की सावली कलते. पैसा राजाचा रंगही करू शकतो रंगाचा राजाही करू शकतो. तुम्ही सध्या पैशाच्या घमेंडीत आहात. 80% महिला भावाशी बोलत नाही तर सख्या का तर तो झोपडीत राहतो त्याचं धोतर फाटलंय. माझ्या सुनाला पगार आहे माझा मुलगा पगार कमवतो पण एक घरात ठेवत नाही. तुमच्या अगोदर तुमच्या भावाचा जन्म 2 वर्ष देवाने का घातला पाहिजे. उद्या तुमचे आई वडील गेल्यावर तुम्हाला आधार भावाचा रावा म्हणून आणि तुम्हाला देवाने घरात मोठं काम केलं पाहिजे. तुम्ही त्याचा सांभाळ नाही करू शकत पण निदान त्याला समजून घेऊ शकता याच्यावर साठी. पण धाकटी का होते भावाला समजून घेण्यासाठी. थोरली का होते समजून घेण्यासाठी आणि धाकटी का होते भावाकडून सांभाळ करून घेण्यासाठी. आणि नातीच तोडून टाकली पैसा सावली. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला. उदाहरण मोठे मोठे लिहून घ्या. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला. घमेंड कमी करा. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि रामाची बायको पळवणारा रामा जवळ मेलाय. जरा डोक्यात घ्या. जन्माला आलाय गोपाल कृष्ण जगाचा बाप झालाय पण स्वतःच्या आईच्या स्तनातलं दूध प्यायला नाही आलं. टोपलीत बसून दुसरीकडे दूध प्यायला आले. दिवस बदलतात. भावांचे नाते टिकवा टिकवा टिकवा. यातल्या निम्म्या निघतील अशा भावाचं त्यांचं पटत नाही. हे मानलेले भाऊ तुम्हाला सापडले पण यांनी यांच्या बहिणीचे इस्टेटी लुटले ते तुमचे भाऊ आहेत. नाते तोडू नका. गेल्यावर तुमचं मत काय. आणि पुरुष मंडळीला दुसरं वाक्य सांगतो चतुर्थीला कुणाशी दुश्मनी करा सगळ्या भावाशी दुश्मनी करू नका करू नका. हे मित्र सगळे तुम्हाला मान्यता फक्त पाहिजे म्हणून पाजायचं मन कर. हे नाव भाऊकीला सुद्धा यायला तुम्हाला वाटतं आम्हाला समाजात आम्हाला लोक मान्यता मला लग्न पत्रिका मला सारखा फोन चालू करून आपली लोक वाट पाहत पागल आहे तू पागल. मला लोक मान्यता मन शिकण्यामध्ये लोकांच्या नाद नका लागली. जे गाथा मान्यता खायला होती तेच बाई गुण गावणार होती. हो आणि जे खापर नको देऊ म्हणत होते ना तेच समाधीच्या टायमाला नाही होती. हे मित्र सगळे पैसा होते काय मध्ये पाहुणे मित्र फक्त मोग्या करायला चांगलं करायला नाही. तुमचं तुमच्या भावाचं जमत नाही माझं माझ्या भावाचं जमत नाही. व्यवहार आहे त्याच्या घरात जाऊ नका त्याचं तोंड पाहू नका पण तुमच्यावर संघ आल्यावर भाऊ आहे हे विसरू नका. तुमच्याशी बोलला का काय फरक पडला त्याच्या घरात हे माझं माझ्या भावाचं जमत नाही तुमचं तुमच्या भावाचं जमत नाही. व्यवहार आपण माळकरी त्याच्या बजेटमध्ये बसत नाही सोडून द्या विषय.
त्याच्या घरात नका जाऊ त्याच्या घरात. नाही जमत आपलं बजेट व्यवहार या नाही जमत आपण साहेब साहेबांना मारले आपल्याला काही गोष्टी सहन होत नाही आपण नाव विषय घ्यायचा नाही. पण तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला तुमच्यावर काही प्रसंग आला तर मित्र सगळे तुम्हाला केळं सफरचंद घेऊन येतील पण 200 रुपयाची नोट खिशात घेऊन येणारा भाऊ आहे हे विसरू नका. तुम्हाला नाही देणार तुमच्या पोराला सगळे एवढे राहू दे. तो खेवपुरीच्या खिशात चपाती बांधून आले तर तुम्हाला नाही देणार पण तुमच्या पोराला बाजूला घेऊन सांगत 20 रुपयाची मिसळ घे आणि एक चपाती खाऊन हॉस्पिटलमध्ये थांब. देवाने काय बावळाच मला केलं. आज कीर्तनात 50% लोक भावाचे दुश्मन आहेत. भाऊबंद तर मेले भाऊबंदाचा विषय नाही ती पिकअपच पट्टी झाली. तो वाढवून असला भाऊबंद पण राहिले मला नाही तुम्हाला नाही आणि ते मेले तेच बरं झालं. नाही तर भाऊबंद इतके नालायक तुमचे माझे जिवंतपणे नीट जगून देते नाही आणि मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही. खांदा मग जुने लोक घरचेच पासपोर्ट का होते नको म्हणला रामराम आपलीच पुढे उजड आहे महाराज. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. खातेकरी व्हायला माणसं राहिले नाही. लोक फक्त कडक कपडे घालून निघलं द्या नाही तर घरातल्या गोष्टी बोलायला वगैरे राहिल्या नाही तुमच्या बी माझ्या बी काय म्हणते. खांद्यावर घरी माणसं राहिले नाहीत. ज्याला एकच पोरगा आहे त्याची एवढी पंचायत आहे कोणीच कपडे काढत नाही आणि तो एकट्या मुंबईवरून येईल त्यालाही कपडे काढायचं माहित नाही. त्याची काय बोलली उन्हात नका काढून शेवटी या सगळ्याचा अभ्यास करून प्रेत न्यायला रथ बनवायची पाळी आली. इतके वाईट दिवस आले आता प्रेत कस येतो वाळा मेला. अरे 4 किलोमीटर लोक अंत्यविधी खांद्यावर नेत होते. 4 किलोमीटर आणि ज्याच्या घरातला माणूस मेला त्याला एक काम करून देत नव्हते. सगळे लोक वाड्याचं काम करत होते. मडका आणणे तिरडी बांधणे भात शिजवणे पाहुण्यांना फोन करणे सगळी कामं माणसं शेजारची बांधणी करत होते. आज शेजारी फोन करतात प्रेत उचलल्यावर सांगा तुम्हाला मी होते. 10 वर्षापूर्वी मुलीला मुलगा पाहायला जायचं महिला मंडळ 100 माणसं जात होती. हे करायचं फोन नव्हता पण फोनावर फोन करायची गरज नाही. एकाच्या कानावर 10 जणांना जायचं 100 माणसं पोरगी पाहायला पोराला. आज 2 माणसं जातात पोरगी पाहायला. पोराच्या आई पोराचं राहा स्कूटीवर त्याच्यातही पोराच्या आई जेवताना होती म्हणून कोण आम्ही राहतो मोठे होईल. मुलीचा वापरला तुम्ही म्हणू नका ती पळून गेली ती काढत आली सापडून अजून बोल काय राहिले फक्त याच्यातलं कोणतं वाक्य विनोद आहे मला सांगू. सगळी माणसं आज जर कीर्तन नसलं ना तर माणसंच संपले. याला हरिपाठ सांगतोय लक्ष्मी
नको की नको खिद करू कोण चित्तवित्त काही करायचं नाही. तिसरं वाक्य इको बंद करतो. तिसरं वाक्य राजकारणी मंडळी नीट ऐका. पुढारी विधारी कार्यकर्ते, राजकारण तुम्ही जरूर करा. राजकारण तुम्ही जरूर करा, करायलाच पाहिजे. पण 6ला मतमोजणी संपली ना, 6:30ला एकत्र बसून चहा प्या. ते लावून धरू नका. आग लावा, आग लावा, टोळ्या बिळ्या बंद करू नका. आज सगळ्या गोष्टी तिथे येऊन थांबल्यात. काय म्हणते महाराज, राजकारण इतकं खाली गेलंय, इतकं की तो दुसऱ्या पार्टीचा आहे म्हणून त्याच्या पोरीचं लग्न मोडायचंय ही थोर लेवल गेली. आग लावून टाका त्या गोष्टीला जागेवर. गाव ते गाव आहे. उद्या समज आपली गावाशी आहे, उद्या अंत्यविधी गावात आहे, वास्तुशांती गावात आहे, कार्यक्रम गावात आहे. गावाशी दुश्मन आहे. आणि आज सगळे कार्यक्रम पार्टी होत आले. काय म्हणते लग्न कसं, लग्न कसं काय म्हणतो गेलो असतं आपण लग्नाला बरं का, तो आपल्या पार्टीत नाही. तू नाही गेला तरी त्याच्या पुरीला पोर होणार. तो काय म्हणतो हे लावून धरू नका. यावर तुमचं मत काय? इतके वाईट दिवस आले. अजून 5-6 निवडणुका जर झाल्या ना मला, तर स्मशानभूमीवर माणसं स्मशानभूमी सुद्धा सेपरेट पक्षावर काढायला लागतील. राष्ट्रवादीची मधल्या आलेला, भाजपची आडव्या आलेला, जो पुढंच नाही वड्याला नेऊन टाका. इतके वाईट. तुम्ही आता हसाल मारा, पण रक्ताचे नाते याच्यामुळे तुटले. तुमचं काय मत? आज तुम्ही लग्नपत्रिका वाचा, टोळीवर लग्न आहे. त्याच टोळीचे मेंबर त्या पत्रिकेत छापतील, संयोजक, कार्यवाह. सप्त्यांमध्ये ते दुखणं घुसलंय. सप्त्यांमध्ये सुद्धा तेच घुसलं. हो, त्या पार्टीचा आहे ना, त्याच्या हस्ते तमाशाचा नारळ का फोडायचा? मी सेपरेट तमाशा करीन, पण नारळ फोडू. खालची विचार आले. हे वरच्यांचं शिका. हे दिल्ली मुंबईवाले काय फिरली लोक आहेत, यांचं शिका. 15 दिवस माईकवर एकमेकाला नको ते बोलतात, काय काय बोलतात ऐकू वाटत नाही. संध्याकाळी एका कोंबडी उभं जातात, हाय का, हो का, चिव का, काय
झाली का त्यांची कच्ची झालं तरी का भांडण आणि आपलं भिकारी म्हणतं गहू वाळून देईन व त्याचा गाडी नाही जाऊन त्याची गाडी गेली ना मी माझ्या बापाचा नाही लोकांना काय माहिती तू कोणचा आहे तू ह्याच बापाला माहित नाही तू लोकांना काय सांग फार वाटवं करून टाकलं महाराज यावर तुमचं मत काय हे आमचं महाराज लोकांचं राजकारण आहे का नाही सुपे हा भाऊ त्याला नाव ठेव ते भाऊ त्याला नाव ठेवू द्या पण आमच्या कधी काय शेजारा राहिला झाली का तुम्हाला महाराजांचे काम कधी मला नाही आम्ही हुशार मध्ये टोल्यावाले आणि अशी खालच्या विचाराची तोडी ना वाद आलाय पण तटस्थ असावा का कायमचा तटस्थ असावं का तात्पुरता असावं का नाही सोडून द्यायचा तो विषय तात्पुरता असावा एकदा सोडून दिलं ना एकदा तात्पुरता असावं ते लावून धरू नये लावून का धरू नये तर ते क्षणिक आहे आपलं आयुष्य कायमचं आहे आपण काय आपल्याला काही नाही एका ठिकाणी राहायचं हे कसं चालू मोठ्या लोकांचा वेगळा विचार आहे हे उद्या गणपत होऊ द्या उद्या गंमत होऊ द्या परंदिशी एकत्र सगळे उद्याचाच दिवस आले परंदिशी एखादा लगेच पडला ना आपलाच होता तो पडला तो आपलाच होता ना आला तो आपल्यातूनच तिकडे गेला आम्ही एकच आणि बसलो गावात बिडेवडी आपल्या आले चुकेल तर मग वाळून खायची पाहिजे मोठी माणसं वादात पडत नाही आणि कमी मेंदूची माणसं वाद घातल्याशिवाय नुसता फोन द्या काही माणसं कीर्तनाला आली ना मानवत नाही आचार्यपाशी मिठक अजून आमटीला पाहिजे तसा झटका नाही वत वत मिरची वत 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 बिघडून देणार त्याला इथे आमटीला खराब मी म्हणत होतो तो आचार्य नको तुम्ही आपलं ऐकते नाही घ्या ठोकून चालू लोक बिघडवायला जास्त आहे चांगलं करायला थोडे ठरत आलं ग्रामपंचायत बिनविरोध करायची उठलाच कोपऱ्यातून का करायची बा मुतला खंडीच्या वारला बिघडून दिलं 2-3 दिवस गावाला गेला गाव दिलं का मानला आणि तिकडून आलं त्याला विचारलं तुम्हाला उभं राहायचं आपल्याला नाही हो पण का बोन द्या या सप्तेची मीटिंग बसली ना गावात एक जण म्हणतो करायचं आहे का यंदा उठला कोपऱ्यातून एक मागच्या हिशोबाचं बोला एक म्हणलं तुम्हाला मागचं काढायचंय का सप्ताह गेला उडत ते मिटवता तास गेला का मग एक जण होतोय बा मागच्यावर राखेल बोलला का नवं काढा सुरू मिटली 1.5 तास पार होता खुदी जत्रेची मीटिंग बसली ना एक जण म्हणतोय बा प्यायला पाणी नाही राहिलं दुष्काळ बाहेर नाही यंदा तमाशा आणायचा नाही 80-90 हजाराचा तमाशा आणण्यापेक्षा जत्रा साधी करा त्याचं म्हणणं बरोबर आहे की नाही उठला कॉपरेटून एक का नाही आणायचं बा आपल्या पांढरीचा नियम आहे बाई नाचल्याशिवाय पीक पाणी नाही मग पा चांगलं सांगणं आपलं काम आहे एकदम मला पैसे नाही 100 जास्त काढा पण अन्नात हा विषय गावाला प्यायला पाहिजे आपल्या गावची 10-5-6 शेजारच्या गावची 10-5-6 कोणत्याच गावची जत्रा सुची होऊन ती टोळीच कुठून फायदा होती काय नाही वाजली का नाही त्याची तुम्ही साखरपुड्याला लोक दुपारा कमी राहते 6 वाजता 9 निर्माण डीजे वाजू द्या कुडून तुळी उठती मोहा उठल्यासाठी कोण कुठून येत आपल्या सुद्धा वाटत नाही आपलंच होतं काय एवढे धपक्यात बोला मग तर तमाशा सुद्धा होऊन देती नाही आणि मग ज्याच्या ताब्यात वही येते माईक वाढलं गावची इज्जत घालू नका त्याच खालून म्हणतो वन्स मोर शांताबाय हा लगेच मला कोणतं बोललं लोक म्हणजे तुझंच आहे माझं असू शकत नाही लोक म्हणजे आम्हाला माहिती चांगलं करायला त्रास आहे
मला सांगा, बंबाजीला मानणारी लोक होती, रामेश्वर भट्टाला मानणारी लोक, आणि तीच मंडळी तुकोबाला छळ करायची होती. लोकांच्या नादी लागू नका. हे 3 मुद्दे जर तुम्ही पाळले तर ही खरी चतुर्थी. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा आज गायकवाडी कोणीतरी मंडपाने माहिती शिट्टीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अतुल शेठ आणि सुनील शेठ यांच्या उपस्थितीमध्ये यश पराजय एक्सेल पॅकेजिंग कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक कोणीजण मंडपवाले माहिती शिट्टीवाले जेवायला येणारे जेवल्यावर घरी जाणारे जाताना चपला येणारे गायकवाड कोणीजण खाडी पाटील परिवार यांच्या उपस्थितीमध्ये चतुर्थी. आता गणपती कोण चतुर्थी कोण एवढी आपण घालतो आपण कुसो. पहिला गणपती कोण तुझं सुख करता तुझं दुःख हरता अवघ्या दिनांचा राजा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे धरणी धरणी बाबा तुझं सुख करता तुझं दुःख हरता अवघ्या दिनांचा राजा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे धरणी धरणी बाबा तुझ्या धावण्याचं वरचा होतं वरचा मी सांगतो आणि मग चतुर्थ्या सांगतो किती आहे काय. याचा बाप आहे भगवान शंकर. भगवान शंकर कोण आहे? तुम्ही म्हणाला आयता बाप आहे भगवान शंकर. मग तुम्ही खंडोबाची माहिती कशी सांगितली? मुट्टार हे खंडोबा बैरोबा बिरोबा हे तुमचे सगळे देव म्हणजे भगवान शंकर. तुळजापूरची कोल्हापूरची माहूरगडची वणीची लिंबाखालची पारावरची पांगरीची सगळे देव एकच. महाराष्ट्रात एकच देवीचं जागृत देवस्थान आहे किचन वाट्या बसली देवी. तिनं जेवढे भक्ताचे हाल केले त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे, तिला भक्ताचे आईबाप सण होत. त्या भक्ताचं एक वैशिष्ट्य आहे, तो हलकट तिथं सोडून पण जायचं. आता ही कशी तयार झाली ऐका, सगळे लोकांनी ऐकलं. भगवान शंकर हा ओम आहे वारकऱ्यांसाठी. ओमचा पुरावा 9व्या असा आहे, ओंकाराचे कुशी अक्षर आहे अ उ म रेशी. पहिला पुरावा. अजून एक पुरावा 18व्या असा आहे, अध्याय नंबर 18 ओवी नंबर 50. आपल्याकडून नंबर सगळं घ्यायचं, घरी गेले उचकून पाहिजे लवाड्याचं करायचं. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 50. न मुळीता दोन्ही आकार घडले एक शरीर ते अर्ध नारी नटेश्वर रूपी दिसे. पुरावा गाथा कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता. नाटाचा रंग विठ्ठल माझी माता
विठ्ठल माझा पिता. अर्धनारी नटेश्वर ओम, आणि ओम आहे देवादिदेव महादेव. आणि म्हणून पहिल्याच सांगते ओम नमोजी आद्या. आता हा ओम सापडून देतो तुम्हाला. बिंबीजवळ एक खड्डा आहे. बिंबीच्या दोन्ही बाजूला टरक आहे, मध्यभागी एक खड्डा आहे. या खड्ड्यात तुम्ही जर बोट ठेवलं आणि सरळ वर ओढलं तर तुम्हाला 3 खड्डे लागतील. 1, 2 आणि 3. यांची नावं सांगतो तुम्हाला. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पशंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. आणि शब्द सांगतो तुम्हाला ओम 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 ओम. आणि ओम शब्द म्हणून बघा, मी म्हणतो तसं होतंय का बा. इथं आत जाते, इथं हलत आहे, इथं धडधड होती. ओम 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 नमोजी आद्या. देवा तुझी सकलार्थमती प्रकाश. ओम ज्ञानोबारायाने तयार केला. आणि तो गणपती एकदंत, वक्रतुंड, लंबोदर, विघ्नहर्ता, सुखकर्ता, दुःखहर्ता. गणपतीला 2 बायका आणि खंडोबालाही 2 बायका. खंडोबाला 2 बायका, एक बाणू, एक माळसा, एक आतमध्ये, एक बाहेर. बाहेर ती बाहेर कोणी बाणू, आतमध्ये कोणी माणसा आहे. मग या जीवाला 2 बायका आहे, एक प्रवृत्ती, एक निवृत्ती. प्रवृत्ती नेते विषयातलं, निवृत्ती नेते मोक्षात. गणपतीला 2 बायका आहे, एकीचं नाव रिद्धी, एकीचं नाव सिद्धी. भजन अखंड करा, रिद्धी प्राप्त होईल. रिद्धी प्राप्त झाली का सिद्धी प्राप्त होईल, आणि सिद्धी प्राप्त झाली का 3रा अध्याय. तुम्ही देवाचे भजाल, देव तुम्हा तुष्टवेल, आणि परस्पर मिळेल प्रीती जे तुम्हीच देव वाहणार. आता ह्या गणपतीचा रंग, महिला मंडळ गणपतीला रंग आवडतो लाल. तरी गणपतीला लाल रंग आवडतो. हा गडी एकदंत आहे, हा वक्रतुंड आहे, हा लंबोदर आहे, हा सुखकर्ता आहे. पण घराचं बापाचं सूत्र कठीण आहे. बाप फिरायला नदीवर, पोऱ्या फिरायला उंदरावर. बापाच्या गाड्यात साप, पोराच्या गाड्यात हार. बाप माणसं संपवायला, पोऱ्या कल्याण करायला. आणि महिला क्रांती मोर्चाचा पहिला अध्यक्ष भगवान शंकर आहे. हे लोक आता म्हणते आम्ही बाया होते 30% दिले, 60% दिले. बराडू नका, पहिलेच होते. तुम्ही काय नवीन केले ते उत्तर बसलेली माणसं. शंकर कशा करतो? शंकर नदीवर. त्याचा पोऱ्या कशा करतो? उंदरावर. आणि त्याची बायको कशी करते? वाघ. मग महिलांना आरक्षण तरी होतं. उगत काही कापा आणायचा, लोक नादी लावायचे, घ्यायला नाही. तो शंकर बिचारा पहिल्यापासून बायला होते ना. शंकर कुठे आजही पार्वती स्कूटीवर मिटिंगला गेली. शंकर वळतोय जोडीच्या द्वारे. रडू नको, आई मिटिंगला गेली. रडू नको, आई मिटिंगला गेली. रडू नको, आई मिटिंगला गेली. एका मुलं दूध दे, एवढेच ती बाई आली. रडू नको, आई आली. रडू नको, आई आली. रडू नको, आपली आई आली. म्हणत तुझी नाही, माझी एकटीची आली. ती कवाय तिकडे तू शिवाजी झाली. हा देव महादेव महादेव. आता याचा कसा तयार झाला पटापट ऐका. पार्वती गणपतीची आई, शंकर बाप, आणि कार्तिक स्वामी त्याचा भाऊ. बरं, वाहन पा सगळ्यांना कसे. बाप फिरायला नदीवर, पोऱ्या फिरायला उंदरावर, आई फिरायला वाघावर, हापट्या फिरायला उंदरावर, आणि याचा भाऊ मोरावर. सूत्र. आता उलट ऐका. हा गड्याला लाल रंग आवडतो, पोटात एकदम मोठा, डोळ्यात एकदम बारीक. प्रत्येक भक्ताचं बारीक पाहणार. आरती करताना याच्या तोंडात गोवा आहे का? आता 10 दिवस मला बसतो, शेवटच्या दिवशी देतो हा, आणि मला कुठे तो म्हणून मला दम देतो. पुढच्या वर्षी लवकर या. असा हा एकदंत आहे, वक्रतुंड आहे, लंबोदर आहे, विघ्नहर्ता आहे, सुखकर्ता आहे. आणि त्याची आज चतुर्थी आहे. तो भगवान शंकराचा पुत्र आहे, पार्वतीचा मुलगा आहे, कार्तिक स्वामीचा भाऊ आहे. त्याला लाल रंग आवडतो. येथपर्यंतचा भाग गणपतीचा झाला. आता चतुर्थी थोडी किचकट आहे, आणून घालतो. त्याला पण सावध राहावं लागेल. टाळकरी बिडकरी मारकरी गणपती लावणारे, दिंडे काढणारे.
भजने बिजने महिला मंडळ पुरुष मंडळीने उत्तर द्यायचा. आता काही प्रश्न तुम्हाला आणि काही प्रश्न यांना तेव्हा चतुर्थी सापडणार. आता पटकन उत्तर देतो. महिला मंडळ पटकन उत्तर द्या. महिन्याचे दिवस किती? काय समजलं? महिन्याचे दिवस किती? 30. तिचा पहिला भाग, अर्धा भाग 15. मग पहिल्या भागाला म्हणायचं शुद्ध आणि दुसऱ्या भागाला म्हणायचं वद्य. चतुर्थी सापडायचे बरं का. पहिल्या भागाला म्हणायचं शुद्ध, दुसऱ्या भागाला म्हणायचं वद्य. शुद्धला येते ती पौर्णिमा आणि वद्याला येते ती अमावस्या. मग वर्षाला पौर्णिमा किती? डोकं घालवायचं काम आहे आपलं. कीर्तन म्हणजे डिस्कवरीच आहे. शोधत लावायचं. पौर्णिमा किती? 12. त्या 12च्या 12 पौर्णिमा लिहून. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, दुसरी पौर्णिमा निरायगा, पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा, तिसरी पौर्णिमा वट पौर्णिमा, चौथी पौर्णिमा गुरु पौर्णिमा, 5वी पौर्णिमा नारायण पौर्णिमा, 6वी पौर्णिमा भागवत पौर्णिमा, 7वी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा, 8वी पौर्णिमा त्रिवेणी पौर्णिमा, 9वी पौर्णिमा दत्त जयंती, 10वी पौर्णिमा माघ पौर्णिमा, 11वी पौर्णिमा दांडी पौर्णिमा आणि 12वी पौर्णिमा होळी. संपल्या 12 पौर्णिमा. मग आता अनुष्य किती? 12. गेले 12च्या 12 म्हणजे 3च अनुष्या सणाच्या आहे. एका अनुष्याला बैल पुजला पाहिजे, एका अनुष्याला लक्ष्मी पुजली पाहिजे आणि एका अनुष्याला पठ्ठ्या प्यालाच पाहिजे. गटार अनुष्या इज व्हेरी बिग फेस्टिवल ऑफ पेदास. तो बेवड्यांचा सगळ्यात मोठा सण. आता अमावस्या झाल्या 12, पौर्णिमा झाल्या 12. आता इकडे एक आणि इकडे एक, इकडे एक आणि इकडे एक. तेव्हा चतुर्थीवर महिला म्हणलं प्रतिपदा बोला. बोला पटकन. प्रतिपदा किती वर्षाला? मंगळसूत्र मालिका कोणत्या चॅनलने? कोणत्या कधी? मंगळसूत्र फक्त मराठी. करेक्ट. हे कळलं. मालिका प्रतिपदा 24 आहे. निघाय का? पहिल्या 12 आणि दुसऱ्या 12. प्रतिपदा 24. सणाच्या सांगा बोला पटकन तुम्ही. सणाच्या एक 2च आहेत. 1 बली प्रतिपदा, 2 गुढीपाडवा. हा आता तुम्ही द्वितीय सांगा. द्वितीय 24. सणाच्या सांगा. सणाच्या 3. 1 धर्मनाथ बीज, 2 तुकाराम बीज, 3 भाऊबीज. तृतीय बोला पटकन. सणाच्या बाकी मरू द्या. 24 मध्ये सणाच्या बोला. तृतीय 1 अक्षय तृतीया. करेक्ट. अजून एक. ती यांना विचारायचे नाही, तो सण तुमचा आहे. बोला पटकन. तृतीया एक झाली. अक्षय तृतीया. अजून एक राहिली. अरे एकच राहिली. अरे हाकताल का? चला चतुर्थ्या 24. आता पंचांग सांगतो वर्षाच्या एका मिनिटात. चतुर्थ्या 24 सणाची एकच चतुर्थी सणाची. मंगळवारी आली तर अंगारकी, बाकी सगळ्या चतुर्थ्या. आज आली ती संकष्टी. पण 17 सप्टेंबरला येईल यावर्षी. 17/9 येईल ती अंगारकी आहे. तेव्हा 17/9 अंगारकी आहे. चतुर्थ्या. पंचम्या सांगा महिला म्हणलं पटकन. तुम्ही सांगा आता पटकन. पंचम्या मी मुजितो, तुम्ही सांगा. सरळ सांगा ना. नागपंचमी 1, रंगपंचमी 2, वसंत पंचमी 3, पांडव पंचमी 4, अजून एक राहिली ऋषी पंचमी 5. षष्ठ्या बोला पुरुष मंडळी. नागषष्ठी, चंपाषष्ठी, नागषष्ठी, चंपाषष्ठी, श्रीयाळ षष्ठी. सप्तम्या 1 रथसप्तमी, अष्टमी कालाष्टमी, दुर्गाष्टमी, कृष्णाष्टमी, नवम्या 3 अविधवा नवमी, महानवमी, रामनवमी, दशम्या 2 माघ शुद्ध दशमी, दसरा. एकादशी सगळ्या पवित्र, द्वादशी सगळ्या पवित्र. ते डोक्याला नाही लावायचं. त्रयोदशी एकच, धनत्रयोदशी. आणि चतुर्दशी 4 आनंद चतुर्दशी, वैकुंठ चतुर्दशी, नरक चतुर्दशी आणि नरसिंह जयंती चतुर्दशी. पौर्णिमा 12. संपलं वर्षाचं पंचांग. द्या 7 बामणाला सुद्धा सुधारायचं नाही एवढं पाठी. पंचांग नाही. मी असं माणसाचं चेहऱ्यावरून त्याचा इतिहास सांगणार. उगाच वादाचं म्हणून नको म्हणून सांगणार. असा पोरगा मी नजरेनं पाहिला ना, भंगार का पोटा 1 मिनिटात सांगणार. याला बोलली देऊ नका भंगार.
तेव्हा पूर्वी सुद्धा अशी लगेच सांगणार थोड्या दिवसात पळून जाणार आहे उगाच नको वाद असा चेअर येऊन सांगणार तुम्हाला मिळेल नाही लगेच लक्ष पुढं वाद नको तू सिव्हिल आहे ना पटकन तू बरं इंग्लिश मिडियम आहे ना तू एब्रिया इंग्लिश मिडियम आहे तू लगेच लक्ष उद्या तुम्ही म्हणा नको दबाने आणतो पुरा ते लगेच लक्ष देतं पटकन असा चेअर तेव्हा ते मराठी मिडियमला दिली मराठी मिडियमला पटक्यात लक्ष देतात एखाद्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावरून आपण लगेच सांगणार याला सुनाचा काच आहे पण ते भांडण लगेच चतुर्थ्या झाल्या अंगारख्या झाल्या आता अंगारखी झाली चतुर्थ्या झाल्या गणपती झाला आणि त्या गणपतीकडे सगळ्या लोकांनी प्रार्थना करायची मुद्द्याला सुरुवात आतापर्यंत झालं काय आतापर्यंत सगळी गोष्ट करून दिली आणि महिला मंडळ एक ध्यानात ठेवा घरामध्ये थोडं आहे ना आता काळ बदलला माणसांचं संतुलन बिघडलंय थोडं धार्मिक वातावरण तुम्ही ठेवत जा सकाळी एक काम करा ऐकाल का माझं सकाळी तुमच्याकडे मोबाईल येतो मोबाईल आहे त्याच्यात मेमरी कार्ड आहे ना त्याच्यामध्ये हनुमान चालीसा टाका हरिपाठ टाका आणि सकाळी किचन वाट्याजवळ आपण चहा पाणी करतो ना तेव्हा तो मोबाईल तिथे लावून द्या हे लावणारी पोरं पूर येत ना यांच्या कानावर सकाळी हनुमान चालीसा पडू द्या आणि हरिपाठ पडू द्या त्याच्यात काकडा घाला काय म्हणते तुझी आज ही काळाची थिएटर झाली गरज थिएटर काही कळत नाही आमचे तशीच आता आमच्या पोरांनी तर टीव्ही पाहायचं ना मालिका पाहायला पाहिजे का आमचं मला सांगत आहे काल कोण हरलं इथून गेलो क्रिकेट ती IPL का BPL काय चाललंय झोपतच काय उपयोग नाही तासाच्या बाहेर तुम्ही पडलं का कॉलपाय तकलीफ झाली तुम्ही म्हणाल महाराजांचं कामून बोला अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38 मुडा वणिबीची काढले निर्वाले भूमी फेरले ते साधेवी खुली गेले ते काय इथून पुढचा काल फार वाईट आला इथून पुढे पारमार्थिक संपत्ती शिवाय तुम्ही सुखानं झोपू शकत नाही काय म्हणते शिवाजी मंडळ ऑफिसमधला ताण आहे ना काढून टाका संध्याकाळी घरी आले ना मस्त हातपाय धुवा एक 10 मिनिटं तुम्ही निवांत बसा काहीच करू नका सर्व्हिसवाली मंडळ तुम्ही टेन्शन मध्ये असा काहीच करू नका 10 मिनिटं आहे ना पोराशी बोलू नका पोरीशी बोलू नका बायकोशी बोलू नका एक निवांत 10 मिनिटं फक्त तुम्ही चिंतन करा कम्यावर दिवसभरात किती पाप केलंय उद्या मी ते करणार नाही आणि थोडंसं भजन करा तुम्ही सुखाने झोपा इनाईम टिपीवर यायचं बायकोच्या कानपट्टी द्यायची याला काही पगाराला सीमा आहे तिने बोंबलत बसायचं काय त्याला मजा संसारात जर मजा नसतं ना हे पण कसं सर्व्हिसवाली मंडळी निम्म्या रात्री आपण घरी गेलो दरवाजा वाजवला बायकोने दरवाजा उघडला तिच्या गाला हसू दिसलं पाहिजे त्या संसारात मजा नाही तिने विचार करून ठाव का नाही आला काय बाई वा बाग दरकळच फुटी घेतो हातात काळी पिशी पिशी नेली कुत्र्याने बरं दारुड्याच्या बायकोचं एक वैशिष्ट्य राहतं मार खाला निभावलं किती हाना तिला घम नाही पस्तावा नाही आणि दारुड्याच्या बायकोचं अजून एक वैशिष्ट्य जगात सगळ्यात सज्जन बायको दारुड्याची किती हाना घम नाही पस्तावा नाही तिच्या नवऱ्याबद्दल काही बोला ती सर्व नाही तिला जर बाई तिची बहीण म्हणे ना बाई तू आज वाटवलं झालं तर गवस येतोय पण दिलदार आहे तसं यांच्या बायकांचं नाही फक्त हा टाळ घेऊन उभा राहिलो घरी विचारायचं बघा जबाब दिसत नाही माहित नाही तुम्हाला माहित नाही तो जवळजवळ आहे ना वजाच केला येतात ये
आता 24 तारखेला प्रस्थान आहे ना, प्रस्थान 24/6 महिन्यावर आलं प्रस्थान. आता माऊलीचं 24ला तुकोबा राहायचं 25ला. नवरा दिंडीत गेला, बायकोला विचारायचं पप्याचं बाप दिसत नाही, बोकाला दिंडीत. आता महिनाभर बरं दारुड्याची बायको मार खाला नाही, भजनीच्या बायका मार नाही खात. त्या भजनीच्या बापदेच्या प्रीती मास्तरांच्या आमच्या बायका फटका नाही माहिती अजून तर नाही भाऊ, कारण आमच्या बायका आमच्या पुढच्या. नवरा कीर्तनाला निघाला का लगेच हाताय चालले हाताय चालले. तू म्हणतो जाऊ दे नेवरती बाबाची कीर्तन, त्या बाबा तेवढा धंदा आहे बाबा. आमचं असं झालंय नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया. एक करा मला हो, याला भजनाचा छंद लावा. झालं तर फायदा काय, आला सिद्धाला शास्त्रीचा वारा. या 2-3 दिवसाच्या बातम्यांमुळे त्याला रस राहिला नाही. हे नको आहे मला. काय झालंय, खरेदी ऐकली नाही तर एक्झिट पोल हा कधी जाहीरच व्हायला नको. काय मध्ये आपल्याकडची मतदान पद्धती कशी आहे, गुप्त व्हायलाच नको. काय होईल ते तवा होईल. अगोदर मत दिलं काय माणसं असं काय करत. हा विनोद नाही ना मला. कोणत्याही माणसावर मानसिक तणाव येणं, ती माणसं जाऊ त्या बाजूला, आपण त्यांचे शंभर घ्यायला असल्यामुळे आपली सुद्धा शुक्रवार घ्यायला एक तर मला मॅच वाटाय दिले नाही, वाटलेच नाही. आता का मा गेम होतो काय
नाही नाही महाराज, हे मानसिक संतुलन बिघडण्याचं काम आहे. काय म्हणते तुम्ही? आचारसंहिता या शब्दाचा अर्थ काय म्हणजे आपल्या लोकांनी चुकीचा लावला. आपल्याकडे आचारसंहितेचा अर्थ काय? उद्घाटन करायचं नाही, भूमिपूजन करायचं नाही, भाषण करायचे नाही, काही बोलायचं नाही, आणि ते रस्त्याचे ते पत्रे टाकून खावा. या निरस्ती केली, ते निरस्ती केली, त्याला फडकी लावा. आता फडकी लावायला सगळ्याला, त्याच्यात मजा नाही. आचारसंहितेत दोनच गोष्टी व्हायला पाहिजे. पेपरला आणि टीव्हीला राजकारणाची बातमी मतमोजणी होईपर्यंत पडली नाही पाहिजे. असं काहीच नाही. फक्त टीव्ही पेपर कंट्रोल करा, सगळं सांगतो. मरण ना माणूस. तुम्ही मी कुणावर तरी निष्ठा ठेवणारा माणूस आहेच ना. तुमचं मन सुद्धा काय सांगत आहे आता? तुमचे चेहरे सांगत ना. मला तर लई लोकांनी मटण खात पाहिजे, माझे मटण काढी द्या काय. नाही, ह्या गोष्टी निवांत व्हायला पाहिजे. काय म्हणजे काही काही गोष्टी समाजात बंद झाल्या पाहिजे. ती काळाची गरज आहे. दुष्काळ भाषण करायचे ना. आता राजकारणी लोक आहेत, आता बसून सगळ्या लोकांनी दुष्काळ आहे ना, अजून महिना दीड महिना लग्न आहे, लग्नांमध्ये जाहीर करून टाकलं पाहिजे सत्काराचा पैसा छावणीला दिला जाईल, कुणाचा सत्कार केला जाणार नाही. संपलं. महाराज आता तुमची ज्ञानोबा तुकोबाची मावती आहे, तुम्हाला दुष्काळच नाही हो. तुम्हाला राजगुरुनगर तालुक्याला आहे ना दुष्काळ माहीतच नाही. तुम्ही सगळे आंघोळ करणारी माणसे, विनोद नाही महाराज. खाली जर तुम्ही गेले ना महाराज 5-5 दिवस आंघोळ नाही महाराज. बाजावर आंघोळ करायची महिला मंडळ, बाजावर बाज, आणि बाजाच्या खाली ताटल्या ठेवायच्या, आणि अंगाचं जे पाणी गळेल ते शेळ्या बाकरांना पाजायचं. एवढी वाईट परिस्थिती. महाराज मजुरीला जायचं नाही, फक्त हांडाभर पाण्याला येळ भरीन जायचं. आज 200 रुपये शेतात मजुरीला गेलं तर कोणालाही आहेत का नाही. आज गावंडायचं हाताखाली 500 रुपये म्हणजे. पण माणसं काम करू नये. सायकलीला हांडा टांगायचा, मिळेल तिथून हांडाभर पाणी आणायचं. तुम्ही तुकोबा ज्ञानोबाच्या भूमीत जन्माला येईल असल्यामुळे तुम्हाला हे कल्पनाच नाही झालेला. आज नाही भाग हिरवा आहे, काही नाही तरी तुम्ही झाला आता 15 दिवसात वातावरण फिरणार नाही. तुम्हाला ती झळ काय तुकोबाची तुमच्यावर कृपा झाली, तुम्हाला दुष्काळाची झळच नाही. नाही तर फडून नेली जनावर महाराज, तर फडून. बरं, खराब पाण्यानं जनावर जगू शकतात का? एखादी पिंडी तर तिला पाहिजे का नाही महाराज? 20-20 जनावर त्याच्या दारात होती, त्याची 2च राहिली. त्यांच्याकडे पाहून त्याच्या डोळ्यात पाणी येतं महाराज. 15-20 वर्ष झाली नव्हती अशी यावर्षी झाली. आता मी 25 वर्ष प्रवास करणारा माणूस आहे, अशी हिट कधीच नव्हती. काम झालं आमचं, काम बसू वाटलं त्या गाडी, तरी 3 करतो रोज. आता रात्री कोल्हापूर पासून 80 किलोमीटर होतो पुढं, 2 होते तिकडे. एकाला नाही जात, एकाला बरोबर. ही कीर्तन थोडीशी सत्य आहे महाराज, पण ती काळाची गरज आहे. आता 100 रुपयाच्या पेट्या आहे ना, 50 पेट्या आणण्यापेक्षा ना 5000 गायला दिले पाहिजे. सत्कार बंद करू टाक. लग्न साधे केले तरी मुलं होतात, काय प्रश्न. तो पैसा कमी वापरला, कमी आला पाहिजे. आता सगळ्यांकडे मोबाईल आहेत ना, मोबाईल आहे की नाही, मग लग्नपत्रिके छापायचं बंद केलं पाहिजे. का 1 मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी का तमाशा. पत्रिका वाचून एखादा मरण एवढी नाव आहे तो संयोजक वाचून त्याला डोळ्याला पाणी आलं, मग तुम्हाला अजून कार्य वाचरायला. आपल्या लोकांनी हे सरकारनं नाही करायचा, आपल्या लोकांची प्रगती आपण केली पाहिजे. लग्नामधला सत्काराचा पैसा आहे. एक आमची भांडे घासणारीची मुलगी आहे, CET दिली तिनं, मेडिकलला नंबर लागला, काय तिला 10,000 रुपयाची मदत करायला हरकत आहे? काय हरकत आहे? आता हे बिचारे खांडकी पाटील परिवार आहे, यांनी जर मला 10,000चा फेटा घेतला, काय त्यांना फायदा? मी आपला सुरगाणा मुरगाणा, त्याच्याऐवजी नीटवाक्य आहे का, त्याच्याऐवजी एक भांडी घासणारीची मुलगी आहे, बिचारी CET दिली, मेडिकलला नंबर लागला, 10,000 देऊन टाका, तिचं कल्याण आपला आशीर्वाद. महिला म्हणलं एखाद्या गरीबाची मुलगी इंटरव्ह्यूला चालली ना, तुमचं कपाट आहे ना, कपाट उचकायला साड्यांचं. आपल्या शेतात मजुरीला येणारी बाई आहे, बिचारी इनामदारीनं आपल्या घरातलं म्हणून काम करते. आपल्या कपाटाच्या छाव्या पुढे पडल्या ती हात लावी नाही. त्याची पूर्वी इंटरव्ह्यूला झाली ना, त्या कपाटाच्या 2 साड्या तिला देऊन टाका. बाई इंटरव्ह्यूला जायचंय तुला, मी वापरलेल्या आहेत, असू द्या, ती वापरलेल्या सुद्धा प्रेमानं घेईल.
घेऊन टाका. आणि तुमच्या कपाट जर कधी उचाकले ना मला, एका बाईनं कपाट उचललं, थप्पी पडली, बाई नेली ना खाली. काय गरज एवढ्या कपाटात ठेवून? उद्या जर तुमचं बरं वाईट झालं आणि ते जर पावसाळ्यात झालं, तुम्हाला पुढंच सरपंच सापडायची गरज नाही. एवढ्या साड्यानं तुमचं काय द्या ना गरीबाला, गरीबाला द्या ना. आणि हे पण मी सांगतो, गरीबातच देवी. तुम्हाला काय म्हणायचं? देव बोंबला देण्यानं नाही, येऊ देव बोंबला देणून कुठं भेटत? का गेला काशीला मारायला? काशीचा नियम माहिती का? काशीला गेल्यावर गावात यायचं नसतं, असा नियम आहे. महाराज, काशीचा नियम असा आहे, 12व्या अध्यायात, शरीर वेचकीचे मोक्ष उदार देव काशी. काशीला गेल्यावर तिथं देह ठेवायचा असतो, गावात यायचं नसतं. आणि तिथून गावात आला आणि मी डाव्याचं खात नाही, काम पण थोडी डाव्याचा काशीचं काय गावात राहतो. ही पहिली काशी. यातलाही धार्मिक काशीला जायला एखादा महाराज भेटला पाहिजे फक्त यांना. तो म्हणला ना, काय ट्रिप काढली, आम्ही आहेत ना असेल. नवरा म्हणला ना, जमणार नाही, आले आडवे नाही, चांगलं होते असं. गेली 10 दिवस काशीला, पैसे गेले. त्या महाराज काय त्याचे दिवस निघले, पैसे उरल्याच्या पैशानं त्यानं त्याच्या बायकोला गाजरा आला. दोन्ही काशा खुश. सासू सासऱ्याच्या शिवेत देवी. आता चतुर्थीला महिना म्हणून एक वाक्य ऐकायला पाहू, ऐकायला तुम्ही बोलायचंच पण नाही. माझे कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज मोर देऊच होते. महाराज कीर्तन समजेव का महाराज? मी मरण ना महाराज, महाराज नाही पाहतो. तुम्हाला सगळ्यांना आपली आठवणी ध्यानात ठेवा. काय म्हणतो, काय म्हणत होतो ते आज खरंय, आज म्हणतो ते कायम खरं. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी येईल, आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बागाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल, वेळ आली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायदाराला यादाला पैसे देईल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाला कचेरीत खेचेल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पैशामुळे बुद्धीची किंमत कमी होईल. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंडाजवळ बघायला, झेंडा खाली घेऊन याला वर काही वाचलं. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो भाव भावाचे दुश्मन होईल. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल. याला शिमेव नाही गेला, दिशे पुढे गेला, तांका बसला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचं लई लोट होणार नाही. निम्मे बापांकडे गेले पोरी. आणि एका वर्गात होतो. आणि सध्या तर कोणत्या गावांना रोग लागलाय, प्रत्येक गावात त्या रोगाची लागवड आहे. उसाला जशी उमणी आली, डाळिंबाला जसा तेल्या आलाय, तसा प्रत्येक गावाला पुरी पडून जाण्याचा एक रोग आलाय. मी कोणत्या गावात गेलो कोणत्या महाराज पुरीला बोलली बोलाव कारण व्हिडिओ आम्ही उक्त घेतलं बघा. पुरी मिरी पडून जाण्याचं प्रमाण का वाढलं माहिती मला? आता बोलू नये, सणासुदीचे दिवस आहे. मुलगी मला आहे, पाहिजे मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. मी तुमच्या मुलासारखं आहे. पुरीनं तुम्ही पळून जाऊ नये हे मताचं मी तुम्ही आमचं ऐकू शकत नाही. आम्हाला गेला तुम्ही जी झक मारायची ती मारला, त्याच्याबद्दल मत नाही. कारण तुम्ही फार लाजच वाटत. बरं, क्वालिटी नाही, दर्जा नाही, त्याच्याला लेवल नाही, काही प्रेमाला काही प्रेम करत नाही. बरोबर, पोरगी सगळी शिकेल, पोरगी ग्रॅज्युएट झाली, गवडे संगती काय प्रेम आहे. दिंडी आली, इडबी दिली, काय पाऊस पडल्यावर काय गाव देईन काही आपल्या त्याला लेवल नाही. हा, तुम्ही मुलगी MBBS पोरगा MBA काय हरकत नाही. मला मुलगी BTech पोरगा MTech काय हरकत नाही. मुलीने MPSC केली, पोराने UPSC केली, क्लास 1 अधिकारी म्हणून ते जमू शकतात. आपलं नाही म्हणणं थोडंच आहे तुम्हाला, आणि तुमचा बाप तुम्हाला कधी नाही म्हणत. फक्त एक प्रश्नाचं उत्तर द्या, आज तुम्हाला वाईट वाटेल तुम्ही शिवाय द्या मला, मुलगी मला आहे. फक्त पोरी माझं एकच वाक्य आज ऐका, आयुष्यामध्ये तुम्ही कशाही वागा, फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुमचा बाप तुम्हाला कशात कमी पडला होता
की त्याला तुम्ही त्याला 4-5 वर्षातून समाजातून ठेवलं, त्याची पाहुण्यात किंमत ठेवली नाही, त्याची गावात किंमत ठेवली नाही, फक्त तो कशात कमी पडला एवढं सांगा. त्याला तुमची फी नाही बघली, त्याला तुमची फी नाही बघली, त्याने तुम्हाला मोठं नाही केलं. आणि तुमचा जन्म झाला तर 15 मिनिटं तो हसत होता. का हसत होता माहिती आहे? मला मुलगी झाली म्हणजे माझ्या घरात लक्ष्मी आहे. रडला. आणि त्याच्या आईने त्याला सांगितलं होतं, भाऊ मुलगी झाली तर नाराज होऊ नको रे, पहिली मुलगी बेटी असते, पहिली बेटी. हसलं. अरे पोरीनं तुम्ही चालायला लागले ना लहानपणी, तसा बोटाला धरून तुमच्या बरोबर खेळायचा. आणि तो शेतातून जर कधी आला त्यानं बैलाला कडवा घातला, बैलापाशी जर उभा राहिला आणि तुमच्या पायाकडे पैंजण वाजलेला पोरीनं पैंजण, तर तो पळत यायचा, तुम्हाला मिठी मारायचा, असा गाल ओढायचा आणि टपकन मुका घ्यायचा पोरीनं आणि खिशात हात घालून चॉकलेट काढायचा आणि तुमच्या तोंडात द्यायचा. अरे तुम्ही सीईटीला गेल्या परीक्षेला तर तो 4 तास गेटवर कॉलेजच्या बसेल होता. तुम्ही 10वीच्या तासाला गेले ना पोरीनं, 10वीच्या तासाला, आणि उशिरा आले ना तर तो रस्त्याच्या कडेला तुमची वाट पाहत बसला. काही पाप केलं का? पाप केलाय का त्याने? बनेन म्हणाले तर पलटी करून घातलं, बनेन तुटलं तर गाठ मारली, त्याला बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले, सगळे पाहुणे त्याला पैशाला नाही म्हणले, नाही म्हणले. त्याला संध्याकाळी झोपताना काय निर्णय घेतला माहिती? 20 गुंठे जमीन विकायची, पण मुलीचं वाईट होऊ द्यायचं. 20 गुंठे जमिनीला गिराईक पाहिजे, त्याला मुशीमध्ये बोक्या बोक्याशी रडला तो. त्याने जमीन विकली तुमच्यासाठी. 100 माणसं मुलगी पाहायला आले आणि लोक जेवल्यावर म्हणले मुलगी पसंत नाही. तो खळखळ असला, म्हणा नशिबाचा भाग. काय केलं महाराज? शिक्षण लोक, राजकारणी लोक काय करा, या 2 महिन्यामध्ये मुलींची अशी तक्रार आहे पोलीस स्टेशनला का माझ्या प्रियकराला आणि मला माझ्या बापापासून धोका आहे. करा 1-2 मिनिटं तुम्ही विचार करा सगळेजण. मुलगी मला आहे, आपण तळ हाताच्या फळाला जेवढं जपलोय तेवढं मुली जपलं. आज मला सांगा, आपली मुलगी जर पोलिसाला सांगत असेल का माझा बाप माझा दुश्मन आहे, तर आपल्या बाप या पदाचं शिल्लक करायला सांगा. करा तुम्ही 1-2 मिनिटं विचार करा. काय केलं नाही आपण, काय केलं नाही आपण हे सांगा. काय केलं नाही? 15 रुपये फी भरायला बाप शाळेत गेला तर त्याचा पायजमा फाटला होता. ते शाळेतली पोरं त्याला हसली तरी तो मुलीची फी भरून आला. त्याने काय केलं? पाहुणेने त्याचा अपमान केला. आणि तुम्ही त्याला किंमत होती. पुरीनो बाप कसा होता सांगतो तुम्हाला एका मिनिटात. त्याने जर बैलाला आवडी दिली तर बैल मागवळत होता, आणि त्याने जर टिकाऊ जमिनीत हाणला तर ढेकूळ खाऊन येत होता. आज एवढा पहाडासारखा बाप. हे बा निम्म्या बघा जरा, निम्म्या लोकांच्या बापांच्या डोळ्यात पाणी जरा बघा 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 जरा, त्यांच्या डोळ्यात पाणी येण्याचं कारण काय? अरे आयुष्यात तो अपयशी ठरला. समजा मुलगी जेव्हा म्हणेल ना पोलिसाला की माझ्या बापापासून मला धोका आहे, त्या दिवशी तुम्हाला मला असं वाटतं आपली बायको वाज राहिली असती तर चांगलं असतं. फार काळ भरपूर गेला महाराज, भरपूर काय म्हणतो. आणि याला सगळं खतपाणी पोरीच्या आईचं आहे. यावर तुमचं मत काय? सगळ्या फुडी ऐकणे, सगळ्या फुडी ऐकणे, सगळ्या फुडी पोरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहीत असतात. लबाड बोलायचं, चतुर्थी आहे लबाड बोलणं. 48 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते म्हणजे चमकत कुठे तुम्ही कुठे? तळतळून सासऱ्याला मारलं तुम्हाला कोणी काही बोललं नाही, तळतळून सासूला मारलं तुम्हाला कोणी बोललं नाही, सासरा तुम्ही उपाशी मारलं तुम्हाला कोणी बोललं नाही, आणि स्वतःच्या मुलीकडे तुम्हाला लक्ष द्यायला वेळ नाही. आपल्या मुलीचे मोबाईल कधी उसरले, पण त्या आईला मुलीचा मोबाईल उसरला जरा बोलवर करतो, सत्कार करतो, जरा मुलीचे मोबाईल उसरला, जरा ते सीन बघा, मॅसेज वाचा बरं आहे का, वर्गातल्या वह्या उचकावर, जरा शेवटच्या पानावर गृहपाठ असतो, जरा निवांत वाचा बरं, वाचा बरं. आपल्या मुलीच्या मोबाईल एसटीचा पास बघा बरं, 8 दिवस झाले पास पंच नाही, मुलगी रोज शाळेत जाते, मुका बहिरातून वर्गात निघाली का काय करा बघा. मुलीचा मोबाईल चेक करा बरं. आपण मुलीला 100 रुपये दिले, त्याच्यात 500 रुपये आले, मग 100ला 500 स्कीम कोणती आली जरा बघा बरं. युवनची बे का बहुजी बे पा मुलगी पळून गेल्या आई म्हणती मला अंदाज आमचा बोलिलो तळतळीनं बोलला मावशीने की मला शिव्या द्या, फक्त मला एक वाक्य आता ऐका बोलून तुम्ही काहीही करा,
पण लोकांनी काय का 15 वर्षापूर्वीची मुलगी आजची मुलगी राहिली नाही. 15 वर्षापूर्वीची मुलगी चूल मूल शेती शेळ्या आणि बकरं एवढीच होती. आजची मुलगी राष्ट्रपती आहे, आजची मुलगी आमदार आहे, आजची मुलगी महापौर आहे, आजची मुलगी तहसीलदार आहे. 1.5 लाख पेमेंट येते. लाल दिवेची गाडी आहे, तिच्या गाडीचा दरवाजा उघडायला गडी आहे. तुम्हाला सरकारनं फार पुढे देऊन ठेवलं फार. तुमचा मेडिकलला जर नंबर लागला ना तर त्याची जमीन विकायची तयारी आहे. तुम्ही जर SP होत असाल तर त्याची लोकांपुढे हात पसरून भीक मागायची तयारी आहे. फक्त पूर्वी तुम्ही किती मोठ्या व्हा. माझं एकच वाक्य आज ऐका, एकच वाक्य ऐका. फक्त तुम्ही तुमच्या बापाची मान कधी खाली होऊ देऊ नका. तुम्ही कशाय वागा, कशाय वागा, कशाय वागा. फक्त हात वापरावाला बाप आहे ना असं नाही तर द्या मला शिद्या. मग तर दुपारच मेली तू तुम्हाला शिवी देऊन प्रयोग तर बघित काही तर कर, प्रयोग कर कर तू फक्त शिवी देऊन तर पाय प्रयोग करायला काय हरकत आहे. मी इंग्लिश तू विनोद वाटला पोरी तुम्हाला. मी स्वतः पुरीचे लय लाड करतो. पोरी पूर्ण तुम्हाला इतके चांगले दिवस येणार आहेत. आता तर आहेतच, आताही आहे. अजून 2-3 वर्ष नाही ना तुमच्या बापाच्या दारात अशी रांग लागेल. रांग मुलगी द्या. फक्त तो तुम्ही घरात राहायला पाहिजे. नाही तर रांग लागायची अंगणात. तुम्ही सापडायच्या गोव्याला बाय 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 बाय. नाही महाराज हटलं याला पुढे तरी कंट्रोल. आता हे आपण सगळे शिकलेले माणसं आहेत. आपण फुकट नाही शिकलो. मान खाली टेबल होता, टेबल त्याच्यावर हात होता आणि वरून रूळ होता. वळत नव्हता हात. बाप धोत्रावाला होता पण नंगाट. गुरुजीला सांगायचं मिळालं तरी चालत. हा तुमची लय मजा आहे, लय मजा आहे. अरे आमच्याही बहिणी शिकल्या. आता यातल्या निम्म्या मायला शिकल्या गरीबाच्या. आपल्याला सहल कधी सहलीला 100 रुपये दिले असते आपल्या आईनं, पण तिला कोणाच्या तरी शेतात कामाला जावं लागलं असतं. मग आपण सहलीला काय म्हणायचं, मला सहलीला यायचं. पूर्ण गॅदरिंगला चांगले कपडे मिळणार नाही म्हणून आमच्याकडे मुलगी कला सुद्धा गॅदरिंग भाग येतात. लई नशिबान आहे तुम्ही, लई नशिबान. काय होतं आपल्याला 7वीपर्यंत पाठी होती, तिला 7 आला. नुसतं खापा. काय सांगायचं, घरची खापडचा फोडतो म्हणून पत्र्याची घ्यायची. पत्र्याची पाठी अशी होती, थुका लावण्याशिवाय उठत नाही. मागून मागून थुका बंद झाला म्हणून ते सुद्धा खावा सुरुवात केली. दप्तराची पिशवी होती, खताची बोर. त्याच्यात काय दप्तर होतं का, कौन झेळू बोर. काय सांगायचं, कमरेला पट्टी नाही, करुट्याला लागू. भूक लागली का आता चालवायचा, जेवला का आता उतरायचा. अंडरपॅन्ट तर नवी पोत नव्हती, अख्खा मोकळा करायचा. काय सांगायचं, असं उन्हाळ्यात पाणी याचं वड्याला पहिले वडे फुल चालू राहते 12 महिने. आणि आपण सगळे आंघोळीला पुढं मोकळे चंद्या वड्याच्या कडाला मंडळी वाड्या. बाहेर याचं माळून पसरायचं, टाकलं परत पाण्यात. जवळ जर घरच्या आली चड्ड्या वाड्यालाच करायची का. जाऊ द्या महाराज, आपल्या घरात गरिबी होती पण आपले दिवस सुखीच होते. तुमचं काय म्हणते, काय शाळेतून पोरगी आली तर आई म्हणायची इकडे का ग उशिरा आली. पोरगी म्हणायची बरोबर आहे, तो माल पुढील. काल सावली तिथं होती, आईला कळलं नव्हतं पण सावली हिशोब होता. आता पोरगी परीक्षा संपली तरी शाळेत आई म्हणती तोंडी परीक्षा राहिली. तोंडी राहिली म्हणजे निकाल आलाच. आता हसाले पण हे काही वाक्य खोटं नाही ठरणार त्याला. तेव्हा सावध व्हा ही काळाची. आणि सगळ्यांनी गणपती बाप्पाचा प्रार्थना करा. देवा गणपती तू मूर्ती, 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 गणपती तू मूर्ती.
बायकोला पण नेतो ते किती आला लावला आपल्याला म्हणा पाप आपण एखाद्याला सहज सफरचंद फेकलं त्यानं झेललं पुण्य आपण एखाद्याला सहज रुपया फेकला गेला त्याच्या डोळ्यात पाप पाप पुण्य आपल्या हातात नाही आपल्या हातात काय माझं सोडा विधाता आयोजित केलेल्या ह्या कार्यक्रमाला गायकवाड मंडळामध्ये सगळ्यांचे काळ बदलला आहे 2 तासातल्या कीर्तनात सगळं ध्यानात ठेवू नका पण काही गोष्टी महत्वाच्या आहेत ती आता काळाची पैशाचा वापर नम्रतेनं करा लक्ष्मी नम्रतेत वापरा आणि या 3 गोष्टी सांगतो अंगातली ताकद खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ या 3 गोष्टीचा वापर योग्य करा मारामारीला खून करायला ताकद वापरून काय तुम्ही एखाद्याला बॉक्साची 10 लाख रुपये सुपारी घेतली बोक असली त्याला 5 मिनिटं मी पण तुम्ही खर्चायला बाहेर राहिले पाहिजे ना तुम्हाला 10 लाख नाही ती बॉक्सायची बोकस माणूस बॉक्सर काय दुपार लागत नाही आता 10 मिनिटाचं काम तुम्ही माणूस बोकसला पण ते 10 लाख तुम्हाला मिळणार आहे पण खर्चायला बाहेर राहिले पाहिजे अंगातली ताकद बाहेर जंगली मोर्चे याच्यापासून लांब राहा धनाच्या कुणाचेही काळजी करते होऊ नका काळ आलाय वाईट तुम्ही जाल गुतून बाकीचे राहतील मोकळे आता काही पहिल्यासारखं जंगलीकरणे मोर्चे करणार राहिले नाही पहिल्या गाड्या भेटून लोक पडून जात होते आता 80-90% जनता कॅमेऱ्यात आणि 80% जनता मोबाईलमध्ये जर कधी मोबाईलच्या क्लिपमध्ये गाडी बिडी पेटवताना सापडणार 80 कोटी कुठं खुटा उपचार पण फुटी नाही आता काय पहिले दिवस राहिले नाही 3 महिने जामीन नाही आता 3 महिने जामीन नाही मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही हाताने झटी करू नका आमचे टोळीचे मेंबर व्हान 12 महिने फुकाट खा कोणाचे भोंगे घेऊन सकाळी झटकून मोंगळ घेऊ नका कावळ्याला वळीन बसायला फांदी जाईल बरोबर तुम्ही आमच्या टोळीत या मस्तपैकी हरिपाठ येऊ नाही तर नाही येऊ गप्पन जेवा आता इथं कीर्तनाला आले ना जाऊ म्हणून करू जस्त व्हायचे परत येतात नाही असं आमच्याकडं उभ्या महाराष्ट्राला 2 टाइम जीव घालायची ताकद वाटली समजायला 15 लाख दिला 15 लाख काळात दिला आणि साईडनं 15 लाख 45 लाख लोक 22 दिवसाला सोहळ्यात देत खाऊन पिऊन सुखी हरिपाठ येऊ नाही तर नाही येऊ कपडे धुवायचे नाही हे करायचे नाही जिथं बसलं तिथंच म्हणायचं मला शेत पाणी उलटे ते बायला प्रमाण आहे त्याच्या जगाच्या काढल्याना मजा लुटा पूर्ण लय मोठ्या व्हा आता तो तुम्ही मोठे आहातच पण मोठ्या व्हा तू शाळेत जाते की दिदी तुला काय व्हायचे कलेक्टर बिचारीची इच्छा किती चांगली आहे आणि ह्या वयाची इच्छा आहे म्हणजे चिकटी धरल्यावर यश येणार आणि लोक म्हणते नोकरी नाही नोकरी आहे क्वालिटी नाही व पुरुष मंडळी CBSEचा निकाल लागला 10वीचा CBSEचा 4 पोरींना 499 मार्क आहेत 500 पैकी अर्थात मार्क आहे का काय 499 499 आपला याला 58% मार्क पडले तर गावाला पेढे वाटे सुटला 58 तिच्या आई मी पाहिलं ना 58 आणि मग त्याला बाप लगेच म्हणलं आपण मेडिकलला प्रयत्न करू तू प्रयत्न करू नको पहिलाच प्रयत्न फेल गेलाय तुझा त्याच्यावर पैसे म्हणून ते 58ला